कपाळावर मांगटिका, मोठे कानातले, नाकात हिऱ्यांचा मणी आणि गळ्यात हिऱ्याचा हार घातलेली ती नाजूक सौंदर्यवती तिच्या वधूच्या रूपात अत्यंत सुंदर दिसत होती. तिच्या दाट खाली झुकलेल्या पापण्या वर खाली फडफडत होत्या. तिने फारसा मेकअप केला नव्हता. तिला लहानपणापासूनच त्वचेच्या समस्या होत्या, ज्यामुळे ती मेकअपचा वापर खूप कमी करत असे. तिची त्वचा अत्यंत संवेदनशील होती. अनामिका तिच्या नावाप्रमाणेच एक अत्यंत स्वाभिमानी आणि आत्मविश्वासू मुलगी होती. प्रत्येक पाऊल सावकाश टाकत ती तिच्या आई आणि चुलत बहिणीसोबत मंचाकडे चालत गेली. तिथे उपस्थित असलेले सर्वजण थक्क झाले होते. लोक तिच्या सौंदर्याची प्रशंसा करत होते. ती जितकी सुंदर होती तितकीच गर्विष्ठही होती. तिच्या आईची एकुलती एक आणि सर्वात लाडकी मुलगी आज लग्नानंतर ती तिच्या नवऱ्याच्या घरी जात होती. तिला पाहताच अमोल एकदम उठून उभा राहिला. मुलीला मंचावर वरासोबत बसवल्यानंतर तिच्या आईच्या डोळ्यात पाणी आले. 2 वर्षापूर्वी तिला सोडून गेलेला तिचा नवरा रमेश चौधरी याची तिला खूप आठवण येत होती. जर तो आज जिवंत असता तर आपल्या मुलीला वधूच्या रूपात पाहून त्याला खूप आनंद झाला असता. कारण आपल्या मुलीला वधूच्या रूपात पाहणे हेच त्याचे सर्वात मोठे स्वप्न होते. पण दुर्दैवाने त्याचे स्वप्न त्याच्या हयातीत पूर्ण झाले नाही. ब्राह्मणाने वराला वधूच्या गळ्यात मंगळसूत्र घालायला सांगितले. ते घालण्याआधीच गोळीबाराच्या आवाजाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हातात पिस्तूल घेऊन एकटाच उभा असलेला, चेहऱ्यावर नाराजीचा भाव आणून सर्वांकडे पाहणाऱ्या त्या माणसावर सर्वांच्या नजरा खिळल्या. घरातील 3-4 वडीलधारी मंडळी आणि काही माणसे पुढे आली. तू कोण आहेस आणि हा कसला उद्धटपणा आहे? अमोलचे वडील राजेश रागाने म्हणाले. तो माणूस आपल्या पिस्तुलाने कपाळ चोळत पुढे आला आणि त्यांच्यासमोर उभा राहिला. मी कोण आहे हे तुम्हाला सांगण्याची मला गरज वाटत नाही. हो, मी इथे का आलो आहे हे सांगेन. इथे वधूच्या वेशात बसलेल्या त्या मुलीला मी इथून घेऊन जायला आलो आहे आणि माझ्या मार्गात कोणीही येऊ नये किंवा माझ्या गोळ्यांचे लक्ष बनू नये अशी माझी इच्छा आहे. तो इतक्या शांतपणे आणि संयमाने बोलला की तिथे उपस्थित असलेले सर्वजण थक्क झाले. तू वेडा झाला आहेस का? तू कोण आहेस आणि कोणत्या आधारावर इथे येऊन हा सगळा मूर्खपणा करत आहेस? राजेशजी रागाने त्या दिशेने जात मोठ्याने ओरडले. मी कोण आहे? मी कोण आहे? जर तुला कळलं तर तू तुझ्या पायावर उभा राहू शकणार नाहीस. बाजूला हो. त्या माणसाने राजेशजी बाजूला ढकलले आणि तो सरला म्हणजेच अनामिकाच्या आईसमोर उभा राहिला. हे सगळं मला माहीत नाही, पण तुम्हाला माहीत आहे ना? तुम्ही तुमची मुलगी माझ्या हवाली केली तर बरं होईल आणि सगळ्यांचे प्राण वाचतील. आपल्या नणंदच्या मुलाचे बोलणे ऐकून सरलाजींनी मुठ्ठी आवळल्या. जे घडत होतं त्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. तिने गावात याची साधी बातमी सुद्धा पाठवली नव्हती. उलट आपल्या मुलीचं लग्न अगदी शांतपणे आणि साधेपणाने लावून देत होती. मग ही बातमी गावाला पोहोचली तरी कशी? आणि तिथे उभा होता तिच्या नंदेचा मुलगा राघव, एक पूर्णपणे वेडा माणूस. तो एक हट्टी आणि जिद्दी माणूस होता, ज्याच्यासाठी कोणत्याही गोष्टीचा अर्थ फक्त एक गोळी इतकाच होता. आई हा कोण आहे आणि काय म्हणतोय? अनामिकाने तिच्या गोड आवाजात चढत्या स्वरात विचारले. माझ्याकडे जास्त वेळ नाही. मला खूप काम करायचे आहे. तिला लवकर पाठवून द्या. आजोबांचा आदेश आहे. तो ओठ आवळत म्हणाला. तुम्ही माझ्या भावी पत्नीला असं घेऊन जाऊ शकत नाही. आमचं लग्न आत्ताच होत आहे. मी तिला असं जाऊ देणार नाही. अमोल रागाने म्हणाला. त्याचवेळी मिस्टर राजेशने त्याला हाताला धरून मागे खेचले. समोर उभा असलेला माणूस कोण आहे हे त्यालाही समजले होते. या कुटुंबाबद्दल त्याला जे काही माहीत होते त्यावरून त्याला समजले होते की हे लोक अत्यंत धोकादायक होते आणि तो एक वेडा होता आणि तो कोणत्याही परिस्थितीत आपल्या मुलाचा जीव धोक्यात घालू शकत नव्हता. जर त्याला आधीच माहीत असते की सरलाजी गावाच्या प्रमुख राघवपासून हे लपवून लग्न करत आहे तर त्याने आपल्या मुलाची वरात इथे कधीच आणली नसती. या क्षणी अमोल जितका संतापला होता तितकीच त्याला भीती वाटत होती की त्याची राघवसोबत झटापट होईल आणि तो त्याच्या गोळ्यांचे लक्ष बनेल. अरे ढवळाढवळ करू नकोस. ही आमच्या कुटुंबाची बाब आहे. यात बाहेरच्या कुणालाही बोलायची परवानगी नाही. बाजूला हो. राघवने त्याच्यावर बंदूक रोखली आणि त्याला बाजूला होण्याचा आदेश दिला. त्याच्या त्या धूर्तपणामुळे अमोलला प्रचंड राग आला. तो हात उचलणारच होता. तेवढ्यात राजेशजी तिथे आले. त्यांनी त्याला पकडले आणि मागे नेले. आई काय चाललंय? हा माणूस कोण आहे आणि तो हे सगळं का करतोय? अनामिकाने आपला पदर उचलत काळजीने आपल्या आईला विचारले. त्या क्षणी राघवची नजर तिच्यावर पडली आणि तो क्षणभर स्तब्ध झाला. ही तीच मुलगी होती जिच्याशी लग्न करण्यासाठी त्याचे आजोबा बऱ्याच काळापासून त्याच्याकडे विनवणी करत होते. त्यांनी त्याला तिच्याशी लग्न करून गावात परत आणायला सांगितले होते, पण त्याने नेहमीच नकार दिला होता. आज त्याला आपल्या नकाराबद्दल थोडा पश्चाताप झाला. इतक्या सुंदर मुलीला न पाहताच तो तिला कसा नकार देऊ शकला? लग्न ही एक गोष्ट होती,
पण त्याच्या आजोबांची इच्छा होती की अनामिका त्यांच्या मुलाची वधू व्हावी. तो आज इथे निर्भयपणे एकटा आणि कोणत्याही सुरक्षा रक्षकांशिवाय आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी आला होता. तो एक वेडा माणूस होता. एखादी गोष्ट त्याच्या डोक्यात आली की ती पूर्ण होईपर्यंत त्याला स्वस्थता लाभत नसे. नकार देणे ही एक गोष्ट होती. पण आज त्याला अनामिका कोणत्याही परिस्थितीत आपल्यासोबत न्यायचे होते. कारण तो एका पक्क्या निश्चयाने आला होता आणि राघव हा एक खंबीर माणूस होता. तुम्ही लोकांनी माझा खूप वेळ वाया घालवला आहे. माझ्यासोबत या, असे म्हणत तो पुढे सरकला आणि त्याने अनामिकाचा हात घट्ट धरला. अनामिकाने मदतीसाठी याचना करत आपल्या आईकडे पाहिले, तर सरलाजी तिथे पूर्णपणे निःशब्द उभी होती. तिच्या चेहऱ्यावरून अश्रू वाहत होते. ती रडत होती. तिची इच्छा असूनही तिच्यासोबत उभ्या असलेल्या त्या माणसाला ती थांबवू शकत नव्हती. "माझा हात सोडा. मला कुठे घेऊन जात आहात?" अनामिका घाबरून म्हणाली. पण राघवने तिच्याकडे दुर्लक्ष केले आणि तिला अक्षरशः ओढत तिथून बाहेर नेले. अनामिका आश्चर्याने वारंवार मागे वळून आपल्या आईकडे पाहत किंचाळत राहिली. तिची आई तिथे शांतपणे का उभी आहे हे तिला समजतच नव्हते. एक अनोळखी माणूस सर्वांसमोर बंदुकीच्या धाकाने तिला जबरदस्तीने घेऊन जात होता आणि तिथे उपस्थित असलेले सर्वजण फक्त पाहत होते. "आई प्लीज, मला वाचव." तिचा आवाज वेदना आणि भीतीने थरथरत होता. राघवची पकड इतकी घट्ट होती की आपली सगळी शक्ती लावूनही ती स्वतःला सोडवू शकली नाही. तिला सर्वात जास्त दुःख या गोष्टीचे होते की तिच्या मदतीला कोणीही पुढे येत नव्हते. भीतीने तिचे हृदय धडधडत होते. मोठ्या SUV जवळ पोहोचल्यावर राघवने तिला गाडीजवळ ढकलले. पण यावेळी अनामिकाच्या भीतीचे रूपांतर रागात झाले. तिने अचानक त्याच्यावर झडप घातली आणि आपल्या तीक्ष्ण नखांनी त्याच्या चेहऱ्यावर खोल ओरखडे उमटले. हे सर्व इतक्या अचानक घडले की राघवला सावरण्याची संधीच मिळाली नाही. तो क्षणभर मागे सरकला आणि मग आपल्या चेहऱ्यावरील ओरखडे पाहून अविश्वासाने स्तब्ध झाला. पुढच्या क्षणी त्याच्या डोळ्यातील आश्चर्याची जागा प्रचंड रागाने घेतली. त्याने रक्ताच्या डागांना स्पर्श केला आणि मग अनामिकाकडे अशा नजरेने पाहिले की तिचे हृदय धडधडले. "तू जंगली मांजर!" दात ओठ खात त्याने बंदूक लोड केली आणि धमकीवजा पद्धतीने तिच्या दिशेने सरसावली. अनामिकाचा चेहरा फिका पडला. तिचे हृदय जणू तिच्या छातीतच खाली कोसळले. ती भीतीने मागे सरकली आणि अखेरीस गाडीत जाऊन बसली. पुढच्या क्षणी राघवने रागाने जमिनीच्या दिशेने 2 गोळ्या झाडल्या. स्फोटाचे प्रतिध्वनी हवेत पसरले. अनामिका किंचाळली. तिने आपले दोन्ही हात कानांवर ठेवले आणि अनावर रडू लागली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. गोळीबाराचा आवाज ऐकून ती गाडीतून घाबरून बाहेर धावली. सरलाजींनी भीतीने आपली छाती धरली. क्षणभर तिला वाटले की त्या निर्दयी माणसाने तिच्या मुलीला मारले आहे. तिचा चेहरा फिका पडला आणि डोळ्यात पाणी आले. त्याचवेळी राघवने गाडीचा दरवाजा उघडला. अनामिकाचा हात पकडला आणि तिला निर्दयीपणे आत ढकलले, ज्यामुळे ती सीटवर कोसळली. मग त्याने दरवाजा जोरात बंद केला आणि ड्रायव्हरच्या सीटवर बसला. त्याच्या चेहऱ्यावर त्याचा राग स्पष्ट दिसत होता. पुढच्या क्षणी त्याने इंजिन सुरू केले आणि पूर्ण वेगाने गाडी चालवत निघून गेला. बाकीचे बाहेर पडेपर्यंत धूळ उडवत ती गाडी त्यांच्या नजरेतून दिसेनाशी झाली होती. "हे सगळं काय आहे आंटी आणि बाबा? तुम्ही मला का थांबवलंत?" अमोल रागाने, असहाय्यतेने आणि तुटलेल्या हृदयाने ओरडत होता. त्याच्या डोळ्यात अश्रू चमकत होते. "त्या माणसाने माझ्या होणाऱ्या बायकोचं दिवसाढवळ्या सगळ्यांसमोर बंदुकीच्या धाकाने अपहरण केलंय आणि तुम्ही काहीच करू शकला नाहीत. तुम्ही मला सुद्धा थांबवलंत." त्याला प्रत्येक शब्द वेदना आणि रागाने भरलेला होता. पण त्याला सत्य माहीत नव्हतं. जर त्याला ते माहीत असतं तर कदाचित तो एक शब्दही बोलला नसता. त्याचवेळी सरलाजींचे डोळे अश्रूंनी भरले होते. तिच्या मुलीला तिच्या डोळ्यात देखत तिच्यापासून हिरावून घेण्यात आलं होतं. तरीही ती काहीच करू शकली नाही. तिच्या चेहऱ्यावर असहाय्यता, वेदना आणि अनेक वर्षांची भीती स्पष्ट दिसत होती. ती फक्त रडत होती. जणू काही तिच्यापासून दूर जाणाऱ्या या गाडीसोबत तिचं जगच नाहीसं झालं होतं. तिथे उपस्थित सगळेजण निघून गेले. एक एक करून सगळेजण निघून गेले. फक्त सरलाजीची मैत्रीण मोनाली तिथे तिच्यासोबत थांबली. तिने सरलाजींना थांबवण्याचा अतोनात प्रयत्न केला होता. असे पाऊल न उचलण्यास सांगितले होते. पण सरलाजीने नकार दिला आणि आता त्याचे परिणाम सर्वांसमोर होते. दरम्यान गाडी राणीखेतच्या दिशेने वेगाने जात होती. आतमध्ये एक विचित्र शांतता पसरली होती. राघव अत्यंत एकाग्रतेने गाडी चालवत होता. त्याची नजर विंड स्क्रीनवर खिळलेली होती. त्याला वाटत होते की जर त्याच्या आजोबांनी त्या मुलीला त्याच्याकडे आणण्याचा आदेश दिला नसता तर त्याने दिल्लीत कधी पाऊल ठेवले नसते. खरे तर राणीखेतपासून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या त्याच्या मामाच्या घराकडे पाहण्याचीही त्याला हिंमत होत नव्हती. तो त्याच्या गावाचा एकमेव शासक होता, सरदार राघव. तो आपल्या गावाची पंचायत सांभाळणारा एक कडक आणि अत्यंत तापट स्वभावाचा सरदार होता. त्याने पदभार स्वीकारल्यापासून प्रत्येकजण त्याच्या भीतीत जगत होता. त्याला नमवू शकेल असा कोणीही जन्माला आला नव्हता आणि जर कोणी तसे करू शकले असते तर ती फक्त एकच व्यक्ती होती, त्याचे आजोबा.
रामशंकर शर्मा. एक काळ होता जेव्हा त्यांचे ऐश्वर्य, प्रतिष्ठा आणि वैभव अतुलनीय होते. आता ते वृत्त झाले होते. त्यांचे शरीर पूर्वीसारखे सशक्त राहिले नव्हते, पण त्यांचा दर्जा तोच राहिला होता. दिल्लीच्या सीमा खूप मागे होत्या. ते सुमारे 4-5 तास चालत होते आणि ते आता उत्तराखंडच्या डोंगराळ प्रदेशात शिरले होते. अनामिकाने कपाळावर आढ्या घालत तिच्या शेजारी बसलेल्या राघवकडे लाजत पाहिले. क्षणभरासाठी तिला त्याच्या चेहऱ्यात तिच्या दिवंगत वडिलांचा चेहरा दिसला, कारण तो होता तर त्याचाच भाचा ना. तिचे हृदय पिळवटून गेले. तिला काहीतरी बोलायचे होते, पण शब्द तिच्या ओठांवरच थांबले आणि तिने आपले ओठ पिळून घेतले. अनामिका सतत आपल्याकडेच पाहत आहे हे राघवला जाणवत होते, पण त्याने काहीच उत्तर दिले नाही. तो शांतपणे गाडी चालवत राहिला आणि त्याने वेग वाढवला. मग अचानक गाडीला जोरदार हिसका बसला आणि कर्कश आवाज करत ती रस्त्यावर थांबली. अनामिकाच्या काळजाचा ठोका चुकला. ती जवळजवळ पडलीच होती, पण कसाबसा स्वतःला डॅशबोर्डवर आदळण्यापासून वाचवलं. तिचा श्वास जलद झाला आणि काय झालं हे समजून घेण्यासाठी ती घाबरून आजूबाजूला पाहू लागली. राघवने गाडी पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण ती सुरूच झाली नाही. तो वैतागून गाडीतून बाहेर पडला. हूड उघडला आणि इंजिन तपासू लागला. त्याच्याप्रमाणेच गाडीसुद्धा कदाचित जास्त गरम झाली होती. त्याने एका तारेला स्पर्श केला आणि त्यातून एक ठिणगी उडाली. राघवने लगेच आपला हात मागे घेतला आणि रागाने हूड जोरात बंद केला, पण पुढच्या क्षणी त्याचा चेहरा कठोर झाला. गाडी रिकामी होती. अनामिका तिथे नव्हती. तो पटकन परत आला. त्याला संपूर्ण गाडी तपासली. मग आजूबाजूला पाहिले, पण अनामिका कुठेच दिसत नव्हती. ती कुठे गायब झाली अचानक? त्याने दात आवळले. रागाने त्याच्या नसा ताणल्या गेला. त्याने खिशातून मोबाईल काढला आणि कोणाला तरी फोन केला. "हो, कुठे आहेस?" त्याच्या आवाजात नेहमीचा धोकादायक राग स्पष्टपणे जाणवत होता. "ठीक आहे, मी लोकेशन पाठवतोय. गार्ड्स आणि कुत्र्यांना घेऊन ताबडतोब तिथे पोहोचा." असे म्हणून त्याने फोन कट केला. "मूर्ख मुली, पळून जाण्याची तुझी हिंमत कशी झाली? तू सरदार राघव याला ओळखतही नाहीस, नाहीतर पळून जाण्याचा विचारही कधी केला नसतास." त्याने रागाने गाडीचा जोरात लाथ मारली आणि आजूबाजूला पाहिले. एका बाजूला उंच पर्वत होते, तर दुसऱ्या बाजूला घनदाट आणि भयावह जंगल होते. त्याला खात्री होती की अनामिका त्याच जंगलाच्या दिशेने धावली होती. तो आपली बंदूक काढून त्यात गोळ्या भरत होता, तेवढ्यात अचानक एक हृदयद्रावक किंचाळी त्याच्या कानात पडली. क्षणभर त्याचा हात हवेतच गोठून गेला. जणू त्या आवाजाने त्याच्या हृदयाचे ठोकेच थांबले होते. तो ताबडतोब हातात बंदूक घेऊन त्या किंचाळीच्या दिशेने धावला. त्याला आता त्याची पावले खूप सावधपणे पडत होती. तो पूर्णपणे दक्ष होता. त्याच वेळी त्याला जवळपास कुठेतरी सळसळण्याचा आणि पावलांचा आवाज ऐकू आला. तो पटकन त्या दिशेने धावला, पण पुढच्या क्षणी त्याचे पाय थिजून गेले. एक मोठा बिबट्या एका झाडाखाली उभा होता, वर पाहत होता. राघवने झाडाकडे वर पाहिले, तर त्याचं काळीज क्षणभर धास्तावलं. अनामिका कशीबशी झाडाच्या एका उंच फांदीला लटकून होती. तिचा चेहरा आणि हात असंख्य ओरखड्यांनी आणि जखमांनी भरलेले होते. तिचे केस विस्कटलेले होते आणि तिचा दुपट्टा हरवला होता. ती खाली गुरगुरणाऱ्या बिबट्याकडे भीतीने पाहत होती. तिचे डोळे दहशतीने भरलेले होते. जणू काही मृत्यू तिच्या समोर उभा होता. ती सतत रडत होती आणि भीतीने थरथर कापत होती. राघवने जबडा आवळून डोके हलवले. तो आपली बंदूक उचलून त्या धोकादायक प्राण्यावर रोखणारच होता, तेवढ्यात अचानक त्याचा मोबाईल वाजला. आवाजाने सावध झालेला बिबट्या राघवकडे पाहण्यासाठी वळला. राघवच्या शिकारी नजरा त्याच्या नजरेला भिडल्या. त्यांची टक्कर झाली. धोका ओळखून बिबट्या एका जोरदार गर्जनेसह त्याच्या दिशेने झेपावला. चपळ असलेल्या राघवने स्वतःला वाचवण्यासाठी बाजूला उडी मारली, पण त्या प्रयत्नात त्याची बंदूक हातातून खाली पडली. बिबट्या जमिनीवर पडताच तो मागे वळला आणि पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत होता. राघवसुद्धा लढाईसाठी पूर्णपणे तयार होऊन लगेच उभा राहिला. पुढच्या क्षणी बिबट्याने पुन्हा त्याच्यावर झडप घातली. राघवने स्वतःचे रक्षण करण्यासाठी पटकन खाली वाकून एका बाजूला लोळण घेतली. आपला हल्ला दुसऱ्यांदाही चुकलेला पाहून बिबट्या आणखीनच संतापला. त्याच्या डोळ्यात आता राग आणि शिकारीची भूक स्पष्टपणे दिसत होती. झाडावर बसलेली अनामिका सतत थरथरत होती. तिला वाटत होते की आता राघव वाचणार नाही. तो बिबट्या खूप शक्तिशाली होता आणि त्याला ठार मारेल. त्याच बिबट्यापासून आपला जीव वाचवण्यासाठी अनामिका झाडावर चढली होती. नाहीतर जर ती झाडापर्यंत पोहोचली नसती आणि तो तिचा पाठलाग करत असताना खाली पडून ती जखमी झाली असती, तर त्या जंगली प्राण्याने आत्तापर्यंत तिचे लचके तोडले असते. बिबट्याने आपल्या पूर्ण ताकदीने राघववर झडप घातली आणि आपल्या तीक्ष्ण नखांनी त्याला जखमी करण्याचा प्रयत्न केला. पण दुसऱ्या बाजूला होते सरदार राघव ठाकूर. त्यांच्या शौर्यगाथा दूरदूरपर्यंत प्रसिद्ध होत्या. जंगली प्राण्यांना हाताळण्याची आणि नियंत्रित करण्याची त्यांची क्षमता हे त्यांचे वैशिष्ट्य होते. हे त्यांच्यासाठी नवीन नव्हते.
अशा धोकादायक भक्षकांशी कसे सामना करायचा हे त्याला चांगलेच ठाऊक होते. यावेळीही तो आपली पूर्ण शक्ती आणि बुद्धी वापरत होता. एक खास युक्तीने त्याने बिबट्याची दिशा बदलली आणि त्याला दुसऱ्या दिशेने फेकून दिले. बिबट्याने स्वतःला सावरले आणि तो खाली पडला, पण पुढच्या क्षणी पुन्हा त्याच्या दिशेने येऊ लागला. त्याचवेळी जमिनीवर पडलेल्या राघवची नजर थोड्या अंतरावर पडलेल्या आपल्या बंदुकीवर पडली. तो ती घेऊ शकला असता आणि त्याने पटकन निर्णय घेतला. तो बंदुकीवर झडप घालण्यासाठी पुढे सरसावला तर बिबट्या त्याच्या दिशेने धावत आला. दोघेही जवळजवळ एकाच वेळी एकमेकांच्या दिशेने धावले. मध्येच राघवने पटकन वळण घेतले. त्याने आपली बंदूक उचलली आणि तो बिबट्या त्याच्यापर्यंत पोहोचण्याआधीच थेट बिबट्याच्या छातीत गोळी झाडली. तो क्रूर प्राणी मागे झेप घेऊन जमिनीवर कोसळला. काही क्षणातच हालचाली थांबल्या. राघवने एक दीर्घ श्वास घेतला आणि हळूच उभा राहिला. त्याच्या समोरच्या झाडावर बसलेली अनामिका आश्चर्याने तोंड उघडून त्याच्याकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यात अजूनही भीती होती, पण त्या भीतीला एका विचित्र अविश्वासपूर्ण आश्चर्याची झालर लागली होती. राघवने स्वतःला इतक्या धोकादायक बिबट्यापासून वाचवले होते यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. त्याने इतक्या धैर्याने आणि कौशल्याने त्याचा सामना केला होता. तो क्षणभरही घाबरला नव्हता. त्याला भीती वाटली असती तर नक्कीच आज बिबट्याने त्याचे काम केले असते. पळून गेल्याबद्दल शिक्षा म्हणून तो तिला तिथेच जंगलात सोडून जाऊ शकला असता, पण त्याने तसे केले नाही. अनामिकाच्या डोळ्यात पाणी येऊ लागले. मग मागच्या महिन्यातील एक जुनी आठवण तिच्या कानात घुमली. यार, तू रस्त्यावरच्या प्रत्येकाशी का भांडतेस? तिच्या बाजूने चालत असताना तिच्या होणाऱ्या नवऱ्याने चिडून विचारले होते. मी भांडते का? त्याने माझा दुपट्टा ओढला अमोल, अनामिका रागाने म्हणाली होती, आणि तू त्याला प्रत्युत्तर म्हणून जोरात एक थप्पड मारलीस. यार, थोडा विचार कर. ही सार्वजनिक जागा आहे. रस्त्यावरच्या अनोळखी लोकांशी बोलू नकोस. त्यांच्याकडे दुर्लक्ष कर. त्यांच्याशी भांडण्यात काहीच अर्थ नाही. अमोलचे शब्द मनात येताच अनामिकाचे डोळे घट्ट मिटून घेतले. तू स्वतःच खाली येशील की मी वर येऊ? अचानक राघवचा आवाज तिच्या कानावर पडला आणि ती भानावर आली. मी झाडावर चढू शकते, पण मला उतरता येत नाही ना. अनामिकाने तिची अडचण सांगितली. हे ऐकून राघव स्वतः झाडावर चढला आणि काही मिनिटातच तिच्यापर्यंत पोहोचला. तो एका बाजूने फांदीला टेकून तिच्यासमोर उभा राहिला आणि छातीवर हात बांधून तिच्याकडे एकटक पाहू लागला. अनामिका घाबरून त्याच्याकडे पाहत होती. पुढच्या क्षणी राघवने तिचा मनगट घट्ट पकडला आणि तिला स्वतःकडे ओढले. अनामिकाचा तोल गेला आणि ती थेट त्याच्या रुंद छातीवर येऊन पडली. ते दोघेही क्षणभर स्तब्ध झाले, पण राघवने पटकन स्वतःला सावरले आणि झाडावरून खाली उडी मारली. तिला जणू हवेत उडत असल्यासारखे वाटले आणि पुढच्या क्षणी, तुला काय वाटलं? राघव कठोरपणे म्हणाला, तू माझ्यासारख्या सरदाराला फसवून सहज सुटणार आहेस? हा माझा प्रदेश आहे, सरदार राघव ठाकूरचा. मला इथला कानकोपरा माहीत आहे आणि पळून गेल्याबद्दल तुला जी शिक्षा मिळेल ती अद्भुतपूर्ण असेल. असे म्हणून त्याने पुन्हा तिचा मनगट पकडला आणि तिला गाडीकडे नेऊ लागला. दरम्यान अमोल अजूनही सत्य स्वीकारायला तयारच नव्हता. नाही, तुम्ही खोटे बोलत आहात. आंटी असं करूच शकत नाही. अनामिका माझी होती, माझी आहे आणि नेहमीच माझी राहील. काहीही झालं तरी मी तिला परत आणीन. जे काही करावं लागेल ते मला करावेच लागेल. राजेश साहेबांनी त्याला परिस्थिती समजावून सांगितली आणि अनामिकाला विसरण्याचा सल्ला दिला. पण अमोल संतापला होता. त्याचा नेहमीच विश्वास होता की अनामिका फक्त त्याचीच आहे आणि आता दुसरा कोणीतरी तिच्यावर हक्क सांगत आहे हा विचार त्याला असह्य होता. त्याच्या पुरुषी अहंकाराला खोलवर धक्का बसला होता. त्यामुळे तो अनियंत्रित झाला. मी तुला काय म्हणतोय अमोल? तुला समजत नाही का? राजेश साहेब कठोरपणे म्हणाले. तू कुठेही जाणार नाहीस. अनामिका नावाची मुलगी तुझ्या आयुष्यात कधी आली होती हे विसरून जा. मला हे वैर परवडणारे नाही. तू माझा एकुलता एक मुलगा आहेस. जर तुला काही झालं तर मी आणि तुझी आई, आमचा आधार कोण असेल? राजेश साहेबांनी अमोलला समजावण्याचा प्रयत्न केला, आधी रागाने आणि नंतर रडक्या आवाजात. बाबा, मी इतका निर्लज्ज नाही. माझ्या होणाऱ्या बायकोला मी असे अडचणीत सोडून देऊ? लग्नाच्या वेळीच कोणीतरी येऊन तिला माझ्यापासून हिरावून नेलं. अरे अरे, माझं पुरुषत्व! तुम्ही मला थांबवू शकत नाही. जर तुम्ही मला थांबवलं तर कोण जाणे मी काय करेन. कृपया बाबा, जरा समजून घ्या. मी अनामिकाशिवाय जगू शकत नाही. ती मला हवी आहे. यावेळी अमोल हताश होऊन आपले केस ओढत जवळजवळ रडणारच. त्याची अवस्था पाहून त्याच्या आईच्या डोळ्यात पाणी आले. अमोल, जे नातं अजून झालेलंच नाहीये त्यासाठी तू तुझ्या आई वडिलांना दुखावणार आहेस? तुला माहीत आहे की तुझं अनामिकासोबत काहीही नातं नाही, कोणतंही बंधन नाही आणि आता ते कधीच असू शकणार नाही. तुझ्या आंटीने आपल्यासोबत खोटं बोललं, आम्हाला अंधारात ठेवलं आणि कदाचित अनामिकालाही काही सांगितले नसेल, कारण तिच्या चेहऱ्यावरून हे स्पष्ट दिसत होतं की तिला काहीच माहीत नव्हतं आणि जेव्हा तिला सगळं सत्य कळेल तेव्हा ती कधीच परत येणार नाही आणि ते तिला येऊ देणार नाहीत. ती त्यांची होती, ती त्यांची आहे आणि ती नेहमीच त्यांची राहील.
म्हणून बाळा तिला विसरून जा. तुझ्या आईसाठी तरी. त्याची आई त्याच्यासमोर हात जोडून विनवणी करत म्हणाल्या. अमोलने हताशपणे आपल्या आईकडे पाहिले आणि तिच्या जोडलेल्या हातांवर आपले हात ठेवले. गाडी एका भव्य वाड्याकडे निघाली. ती हवेलीत प्रवेश करत होती. भव्य मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरताच तिला दूरवर पसरलेल्या विशाल झाडे आणि हिरवीगार शेते दिसू लागली. जेव्हा राघव आणि अनामिका जंगलातून बाहेर आले तेव्हा सुरक्षा रक्षकांच्या गाड्यांनी त्यांना दोन्ही बाजूंनी वेढले होते. या विस्तीर्ण परिसरात पसरलेली हिरवळ आणि उंच झाडे पाहून अनामिकाच्या काळजात धस्स झाले. दूरवर हवेलीच्या उंच भिंती आणि भव्य रचना पाहताच तिच्या हृदयाची धडधड वाढली. त्या पसरलेल्या हवेलीच्या जवळ पोहोचताच तिला एखाद्या भव्य राजवाड्यात नव्हे तर एका विशाल तुरुंगात प्रवेश करत असल्यासारखे वाटले. गाडी पार्किंगमध्ये थांबली. धडधडत्या हृदयाने अनामिकाने राघवकडे पाहिले, पण त्याने तिच्याकडे साधा कटाक्षही टाकला नाही. तो मागे वळला. गाडीच्या मागच्या सीटवरून आपली शाल उचलली, खाली उतरला आणि दुसरा दरवाजा उघडला. मग एकही शब्द न बोलता त्याने ती अनामिका भोवती गुंडाळली. अनामिका अस्वस्थपणे डोळे मिचकावत त्या राजकुमाराकडे पाहत राहिली, जो एखाद्या ग्रीक देवतेसारखा सुंदर होता आणि प्रत्येक क्षणाला तिच्या हृदयात भावना जागृत करत होता. राघवने तिचा मनगट धरला आणि तिला नेले. सर्व नोकर आणि सुरक्षा रक्षक बाजूला झाले होते. राघवचा स्वभाव सर्वांना चांगलाच माहीत होता. राघवने पूर्ण अधिकाराने अनामिकाचे मनगट धरले आणि तो वाड्यात आत गेला. मोठा मार्ग ओलांडून तो एका खोलीच्या दाराबाहेर उभा राहिला. तो जवळ आला आणि थांबला. अनामिकाने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिले. राघवने दारावर हळूच थाप मारली आणि मग दार उघडले. ज्याप्रमाणे तो वादळासारखा तिच्या घरात घुसला होता आणि एका क्षणात सर्व काही उद्ध्वस्त केले होते, त्यानंतर स्वतःच्याच घरातल्या खोलीत प्रवेश करण्यापूर्वी दार ठोठावणाऱ्या त्या माणसाकडे पाहून अनामिकाने भुवया उंचावल्या. दुपट्टी माणूस. तिने मनातल्या मनात त्याला बोलू लागली, नमस्कार आजोबा. राघवचा आवाज खूप नम्र आणि सौम्य होता. काही क्षणांपूर्वीच्या तिच्या घरात धुमाकूळ घालणारा, मग सुपरमॅनसारखी गाडी चालवणारा आणि टार्झनसारखा त्या बिबट्याशी लढणारा आणि तिला इथे आणणारा हा तोच माणूस आहे, यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. आपल्या नातवाचा आवाज ऐकून रामशंकर शर्माने क्षणभर हातातील जपमाळ थांबवली आणि डोळे उघडले. आपल्या नातवाला आणि नातीला समोर पाहून त्याचे डोळे अधिकच चमकले. त्याला पूर्ण खात्री होती की जर कोणी अनामिकाला या वाड्यात आणू शकत असेल तर तो फक्त राघव ठाकूर म्हणजेच त्याच्या मुलीचा मुलगा होता आणि त्याचा हा विश्वास खरा ठरला होता. आजोबा, मी तुमचा विश्वास तुमच्याकडे सोपवला आहे. आता कृपया मला परवानगी द्या. तो सौजन्याची मर्यादा राखून पण निर्विकार स्वरात म्हणाला आणि दरवाजाकडे वळला. थांब सरदार राघव ठाकूर, मला तुमच्याशी बोलायचं आहे. बाबांचा स्वर ऐकून तो पुन्हा उभे राहिला. ही माझी अमानत नाही तर तुमची अमानत आहे राघव ठाकूर, आणि तिचे रक्षण करणे ही तुमची जबाबदारी आहे. रामशंकर शर्मा यांनी आपल्या नातीकडे एक क्षणभर नजर टाकली आणि आणि पुढच्या क्षणी हे बोलून आपल्या नातवाला आश्चर्यचकित केले. तुम्ही काय म्हणत आहात बाबा? तुम्ही मला तुमची अमानत तुमच्याकडे आणायला सांगितलं होतं. मी ते इथे आणले आहे. विषय संपला. राघवने खांदे उचकवले. बाळा, आता खरी गोष्ट सुरू होईल. रामशंकर शर्मा आपल्या जागेवरून उठले आणि राघवकडे गेले. इतका वेळ अनामिका शांतपणे त्यांच्याकडे पाहत होती. ती त्यांना एकमेकांच्या सहवासात मग्न झालेले पाहत होती. तिचे इथे येण्यामागचे कारण तिला कळत नव्हते. तिला एवढे नक्कीच माहीत होते की तिच्यासमोर उभा असलेला तो माणूस तिच्या वडिलांचे वडील होते आणि तिच्या वडिलांनी तिला त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. त्याचे व्यक्तिमत्व पाहून ती काहीशी प्रभावित झाली होती, म्हणून तिने सध्या गप्प राहणेच योग्य मानले. बाळा, तुझे आणि अनामिकाचे लग्न तुम्ही दोघे लहान असतानाच झाले होते. त्या अर्थाने अनामिका तुझी पत्नी आहे. रामशंकर शर्माने केवळ राघवच्या डोक्यावर बॉम्बच टाकला नाही तर अनामिकाचे संपूर्ण जगच उजळून टाकले. तिचे लहानपणापासून कोणाशी तरी लग्न झाले होते आणि तिला याची काहीच कल्पना नव्हती, आणि तेही तिच्या आत्याच्या मुलाशी. हे तिला तिच्या आईने किंवा बाबांनी तिला याबद्दल कधीच का सांगितले नाही? हे कसे शक्य आहे? तिला आश्चर्य वाटले. आजोबा, तुम्हाला वाटते की मी तुमच्या शब्दांपुढे झुकेल, पण ते शक्य नाही. तुम्ही या मुलीला माझ्यावर लादू शकत नाही. माझे उत्तर काय आहे हे तुम्हाला चांगलेच माहीत आहे. राघवने आपल्या आजोबांना अगदी शांतपणे उत्तर दिले. बाळा, हे एक ठरलेले सत्य आहे. तू ते स्वीकारलंस किंवा नाही स्वीकारलंस तरी सत्य बदलणार नाही. अनामिका तुझी बायको होती, आहे आणि नेहमीच राहील. म्हणून बाकी सर्व गोष्टी डोक्यातून काढून टाक आणि हे नातं पुढे ने. कारण आमच्या कुटुंबात घटस्फोटाची प्रथा नाही. त्यामुळे यातच सर्वांचं भलं आहे. तुम्ही दोघेही हे नातं मनापासून स्वीकारा. रामशंकरने यावेळी हळू आवाजात समजावण्याचा प्रयत्न केला. राघवने आपल्यासमोर उभ्या असलेल्या मुलीकडे पाहिले. त्यावेळी तिच्या डोळ्यात फक्त आश्चर्य होते आणि नंतर अनिश्चिततेच्या अवस्थेत ती सुद्धा राघवकडेच पाहत होती. म्हणजेच मी तिला पत्नीचा दर्जा द्यावा असं तुम्हाला वाटतंय? अचानक राघवच्या मनात प्रचंड राग उफाळून येऊ लागला. राघव, तो तिचा अधिकार आहे
आणि तुला तो तिला द्यावाच लागेल, कारण दुसरा पर्याय नाही. रामशंकर शर्मा ठाम स्वरात म्हणाले, ठीक आहे, मी तिला तिच्या योग्यतेचा दर्जा नक्कीच देईल. आणखी काही आदेश आहेत का बाबा? राघव प्रत्येक शब्द रागाने बोलत होता आणि रामशंकर शर्माच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पसरले. आणि आता तो अनामिकाकडे वळला. अनामिका, आज जे काही घडले त्यात तुझा दोष नव्हता. तुझ्या आई-वडिलांनी तुला सत्यापासून दूर ठेवले आणि तुझी आई एक गुन्हा करणार होती. तुझे लग्न आधीच राघवशी झाले होते, हे तिला चांगलेच माहीत होते. असे असूनही तुझ्या आईला तुझे लग्न तिच्या नातेवाईकांच्या मुलाशी लावायचे होते. ती एक गुन्हा करत होती आणि नकळतपणे तू त्या गुन्ह्याचा एक भाग बनत होतीस. तू या घराण्याची मुलगी, सून आणि नात आहेस. सरदार राघव ठाकूरची पत्नी म्हणून तू या संपूर्ण परिसराची सरदारणीसुद्धा आहेस. आपले स्थान ओळख, आपले कर्तव्य पार पाड आणि आपले हक्क मिळव. रामशंकर शर्मा त्याने तिला अगदी थोड्या शब्दात सगळं काही समजावून सांगितलं होतं. अनामिकाच्या डोळ्यात पाणी दाटून आलं आणि ते तिच्या गालावरून ओघळू लागलं. तिच्यासमोर उभा असलेला तो माणूस दुसरा कोणीही नसून तिचे आजोबा होते. त्याने तिच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला नव्हता, पण ज्या खंबीरपणे त्याने तिच्या कानात सत्य सांगितलं होतं त्यावरून तिला सहजच अंदाज आला होता की ती तिच्या आजोबांचीच प्रतिकृती आहे. जसे ते हट्टी, शीघ्रकोपी आणि दुसऱ्यांच्या भावनांचा विचार न करता नेहमी मनातलं बोलणारे होते, तशीच अनामिकासुद्धा त्यांच्यासारखीच होती. तिने मान झुकवून आपले अश्रू पुसले. पुन्हा राघव पुढे आला आणि त्याने पुन्हा अनामिकाचा मनगट पकडला. लग्न झालंय आजोबा, मी सुद्धा रजा घेतोय. तुम्हाला काही हरकत नाही ना? राघवने आपल्या आजोबांची अनामिकाच्या घेऊन जाण्याबद्दल अतिशय मनमोकळेपणाने बोलले. त्याला हसू आवरणे कठीण झाले होते, पण त्याने स्वतःला आवरले. हो बाळा, माझी पूर्ण परवानगी आहे. तुमच्या पत्नीला तुमच्या खोलीत घेऊन जा, बाकीचे मी बघेन. ते राघवला अगदी शांत स्वरात म्हणाले. तर राघवने एक दीर्घ श्वास घेऊन आणि आपल्या आत उफाळून येणाऱ्या रागावर नियंत्रण मिळवून अनामिकाचं मनगट पकडलं आणि तो दरवाजातून बाहेर पडला. आता त्याची पावले त्याच्या खोलीच्या दिशेने होती, तर अनामिका एखाद्या निर्जीव वस्तूप्रमाणे त्याच्या सोबत ओढली जात होती. तिला आपल्या खोलीत आणून राघवने अनामिकाला जबरदस्तीने पलंगावर झोकून दिले. त्याच्या आजोबांनी त्याला दगा दिला होता. अनामिका ही त्यांची नात आहे असा संशयही त्यांनी त्याला क्षणभर येऊ दिला नव्हता. राघव इतका हट्टी आहे की तो अनामिकाला न भेटताच घटस्फोटाची कागदपत्रे पाठवून देईल, हे त्यांना चांगलेच माहीत होते. त्यांची एकच विनंती होती, त्याने अनामिकाशी लग्न करू नये, पण आपल्या नातीला वाड्यात परत आणावे. केवळ आजोबांच्या आज्ञेचे पालन करत तो त्यांच्या नातीला तिच्या लग्नाहून घेऊन दिल्लीतील त्याच्या मामाच्या घरात वादळासारखा शिरला होता. केसांवरून हात फिरवत तो वळला आणि रागाने त्याच्याकडे रोखून पाहणाऱ्या अनामिकाकडे पाहिले. मी अशा कुणाशीही लग्न करणार नाही. मी कशावरच विश्वास ठेवत नाही. लहानपणी जे काही घडलं, या लग्नाला काहीच किंमत नाही. त्यामुळे माझ्यावर कोणत्याही प्रकारचा हक्क सांगण्याचा प्रयत्नही करू नकोस. अनामिकाने आपला राग आवरत बोट दाखवत राघवला ताकीद दिली. जरी आतून ती त्याला खूप घाबरत होती. कपाळावर आठ्या घालून राघव अत्यंत शांतपणे तिच्या दिशेने चालू लागला. ती 2 पावले मागे अडखळली. जर तू मला साधा स्पर्श जरी केलास तर मी तुझा चेहरा फाडून टाकेन. तिने आपल्या दोन्ही हातांनी नखे उगारत राघवला धमकी दिली. तिची नखे पाहून राघवला आठवले की तिने त्याच्या चेहऱ्यावर जखम केली होती. पुन्हा एकदा त्याचे मन कोरे झाले. तो पुढे सरकला आणि त्याने तिच्या अंगाभोवती गुंडाळलेली शाल ओढून काढली. अनामिकाच्या हृदयाची धडधड आपोआपच वाढली. शाल काढताच ती घाबरली. यावेळी राघव तिच्याकडे पूर्ण अधिकारवाणीने पाहत होता. एक छोटा ब्लाऊज आणि त्याखाली कमरेच्या खूप खाली घातलेला एक सुंदर घेरदार लेहंगा. या क्षणी ती एखाद्या मऊ नाजूक बाहुलीसारखी दिसत होती. तिचे सुंदर शरीर पाहून तो आपले ओठ दाबल्याशिवाय राहू शकला नाही. राघवची नजर आपल्या अंतरात्म्याला भेदत असल्याचे जाणवताच अनामिकाने डोळ्यात अश्रू आणून छातीवर हात ठेवून स्वतःला लपवण्यास सुरुवात केली. स्वतःला लपवण्याच्या तिच्या निष्फळ प्रयत्नामुळे राघवला उपहासाने हसू यायला लागले. तुला वाटतं तू खूप सुंदर आहेस? तुला पाहून सरदार राघव ठाकूर स्वतःला विसरून तुझ्या सौंदर्यापुढे नतमस्तक होतील. त्याने आपली शाल पलंगावर फेकली आणि तिच्या दिशेने चालू लागला. कृपया दूर राहा, अनामिका घाबरलेल्या आणि भयभीत स्वरात म्हणाली. तिच्या डोळ्यात अश्रू होते आणि तिचे हृदय वेगाने धडधडत होते. तर राघवची तिच्या दिशेने येणारी पावले तिला अधिकच अस्वस्थ करत होती. मला माझ्या आईकडे जायचं आहे. अश्रूंना आवरत ती म्हणाली. आई? तो उपहासाने म्हणाला. तीच आई. जिला वाटलं असतं तर तिने आज तुला थांबवलं असतं, पण थांबवलं नाही. तुला अशा आईकडे जायचं आहे का? की त्या भित्र्या माणसाकडे, ज्याला तू तुझ्या नवऱ्याच्या तोडीचं समजतेस, पण तुझा मनगट धरून मी तुला त्याच्यासमोर आणेल. जर त्याच्यात थोडी जरी आत्मप्रतिष्ठा असती तर त्याने एकतर स्वतःला मारून टाकले असते. राघवच्या रागाने गुरगुरण्याकडे पाहून अनामिकाने संकोचाने त्याच्याकडे पाहिले. त्याचं म्हणणं बरोबर होतं. काय
खरंच तिला कोणीच थांबवू शकले नाही. ना आईमध्ये आपल्या मुलीचे रक्षण करण्याची ताकद होती, ना भावी पतीमध्ये आपल्या भावी पत्नीचे रक्षण करण्याची शक्ती. एकाही नात्याने तिला स्वतःचे अस्तित्व जपण्याचा सन्मान दिला नव्हता. अनामिकाच्या हृदयाला खोलवर जखम झाली होती. आज एक गोष्ट नीट ऐक. मी तुला माझी पत्नी मानो वा न मानो, या सगळ्यात एक गोष्ट तुझ्या लहानशा मनात पक्की कोरून ठेव. बघ आता तुला शेवटच्या श्वासापर्यंत याच वाड्यात राहावं लागेल. जग किंवा मर, तू या वाड्याच्या बाहेर जाऊ शकत नाहीस. कळतंय का? तो थंड स्वरात म्हणाला. मला इथे राहायचं नाहीये. तू या जागेचा प्रमुख असशील, मी नाही. मी माझ्या इच्छेची मालक आहे. त्याच्याच शैलीत उत्तर देताना अनामिकानेही आपली भूमिका बदलली. इच्छा? राघवने तिची मनगट पकडून तिला स्वतःकडे ओढले आणि ती अडखळली. आता तू इथे आहेस, त्यामुळे माझी इच्छा जिंकेल. कळतंय का? जा ड्रेसिंग रूममध्ये आणि हा हास्यास्पद ड्रेस बदल. तिच्या खोल गळ्याकडे आणि उघड्या कमरेकडे पाहत तो कठोर स्वरात म्हणाला. हे ऐकून अनामिकाच्या डोळ्यात अश्रू तरळले. माझा दुपट्टा तिथे पडला होता, नाहीतर सगळं झाकलं गेलं होतं. मला माहीत नाही का, ज्या मुलीने तिच्या अस्तित्वाला कोणालाही कधीही स्पर्श करू दिला नाही, पण आज मला माहीत नाही का, ती समजावून सांगू लागली. गप्प बस, जा आणि ते बदल. तो दबलेल्या रागाने ओरडला. म्हणून अनामिका तयार झाली आणि ड्रेसिंग रूमकडे गेली. तिथे तिला अनेक कपाटे दिसली. ती कपाट उघडून एक चांगला सूट शोधत होती, पण तिथे फक्त पुरुषांचेच सूट होते. पुरुषांचे सर्व प्रकारचे सूट पाहून ती ओठ आवळून रागाने बाहेर आली. मी कोणता सूट घालू? रागाच्या भरात खोलीत परत येत ती उद्गारली, पण खोलीत शिरताच तिचा श्वास थांबला. तो तिच्या अगदी समोर उभा होता. तो शर्ट न घालता पाठ फिरवून फोनवर कुणाशी तरी बोलत उभा होता. ती बोलली तेव्हा तो तिच्याकडे वळला. त्याचे सिक्स पॅक्स, दगडासारखी मजबूत छाती आणि भरीव स्नायू पाहून अनामिकाच्या हृदयाची धडधड वाढली. तिच्या कानातून धूर येऊ लागला. तिची विस्फाटलेली नजर पाहून राघवने भुवया चढवत तिच्याकडे रागाने पाहिले. काय झालं? डोळे मीठ, तो रागाने तिला ओरडला. खोलीतील कपाटाकडे जाऊन त्याने एक टी शर्ट काढला आणि तो घातला. कोणता ड्रेस हवाय तुला? कोणत्या ब्रँडचा? तो उपहासाने विचारत होता. मला कोणत्याही ब्रँडचा ड्रेस नकोय, फक्त बायकांचे कपडे. तुला माहीत आहे ना बायकांचे ड्रेस? तिथे एकही बायकांचा ड्रेस नाहीये. मी काय घालू? तिने वैतागून विचारले. तुला स्वतःला झाकावंच लागेल, बरोबर? जे काही आहे ते घाल. तुझं संपूर्ण अस्तित्व झाकलं जाईल. आणि जर तुला तशा प्रकारच्या बायकांचा ड्रेस हवा असेल तर मला हा असभ्यपणा परवडणार नाही. असे बोलून तो पुन्हा आपल्या फोनमध्ये व्यस्त झाला. तुला काय वाटतं, मी एक निर्लज्ज मुलगी आहे? तिने त्याला दुःखाने आपल्याकडे वळवले आणि रागाने विचारले. तू तू असं कसं बोलू शकतोस? तुला माझ्याबद्दल काय माहीत आहे? तुझी हिंमतच कशी झाली मला निर्लज्ज म्हणण्याची? अनामिकाच्या आवाजात अश्रू दाटले. राघव तिच्याकडे शांतपणे पाहत राहिला. मी तुला निर्लज्ज म्हटले नाही, मी तुझ्या ड्रेसबद्दल बोललो आहे. जर तू निर्लज्ज असतीस तर राघव ठाकूर तुला त्याच्या खोलीत घेऊन आला नसता. तो तुला थेट वर पोहोचून आला असता. तुला कळतंय का? तो सुद्धा तिच्या सुंदर आणि मोहक पण नाजूक अस्तित्वाकडे हक्काच्या नजरेने पाहत हळूच म्हणाला. उलट करू नकोस. तुला काय म्हणायचं होतं ते मला कळलं. आता मी जशी आहे तशीच तुझ्यासमोर उभी आहे. मी ड्रेस बदलणार नाही. मी याच ड्रेसमध्ये राहीन. तुला जे हवं ते कर. मला काहीच फरक पडत नाही. ती त्याच्या थोडी जवळ सरकली आणि स्पष्टपणे आणि हक्काने म्हणाली. हाच तुझा अंतिम निर्णय आहे का? राघवने आपला मोबाईल खिशात टाकला आणि अनामिकाला खात्रीसाठी विचारले. न डगमगता तिने आत्मविश्वासाने आणि पूर्णपणे होकारार्थी मान डोलावली. काही क्षणांनंतर राघव तिच्या जवळ आला आणि हळूच त्याचा हात तिच्या कमरेमागे नेत त्याने तिच्या ब्लाऊजची नाडी ओढली. तो ब्लाऊज लहानसा होता आणि एका क्षणात तो निसटून खाली पडला. अनामिका त्याच्या चेहऱ्याकडे पाहतच राहिली. त्याने हे सर्व इतक्या अचानक केले की अनामिकाला त्याला थांबवण्याची किंवा स्वतःला वाचवण्याची संधीच मिळाली नाही. स्वतःला त्या अवस्थेत पाहून ती लगेचच दुसरीकडे वळली. तिचे डोळे पाण्याने भरू लागले. तिची जीभ निशब्द झाली. अजून वेळ आहे. जा आणि स्वतःला झाक, नाहीतर पुढचा नंबर माझा असेल. राघव त्याचे वाक्य पूर्ण करण्याआधीच अनामिका ड्रेसिंग रूममध्ये अदृश्य झाली आणि तिने दरवाजा बंद केला. दरवाजाजवळ उभी राहून ती जोरजोरात रडू लागली. आई, मला तुझा तिरस्कार वाटतो. आज माझ्यासोबत हे सगळं फक्त तुझ्यामुळेच घडत आहे. माझ्या या अवस्थेसाठी तूच पूर्णपणे जबाबदार आहेस. मी तुला कधीच माफ करणार नाही. ती हुंदके देत रडू लागली. सरला, तू अजून किती वेळ अशीच बसून राहणार आहेस? आता उठ. तिची मैत्रीण तिला आधार दिला आणि तिला बसवले. ती अंगणाच्या मध्यभागी बसली होती. तिची मैत्रीण मोनाली तिला खोलीत घेऊन गेली आणि पलंगावर टेकून बसवले. तिने जबरदस्तीने तिला 2 चमचे घास भरवले आणि औषधासोबत झोपेच्या गोळ्या देऊ लागली. माझी मुलगी आज मला सोडून गेली. मी तिच्याशिवाय कशी जगणार? तुम्हीच सांगा. मी तिला कसं थांबवू शकले नाही? तिचा आवाज कापरा झाला आणि मोनालीने तिला मिठी मारली. फक्त धीर धर. देव धीर धरणाऱ्यांच्या पाठीशी असतो. काळजी अजिबात करू नकोस. मोनालीच्या शब्दांनी तिला जणू काही धीर आला. ती माझ्यावर रागावून निघून गेली, पण मी तिला कधीच समजावून शकणार नाही.
तिची आई हतबल होती. इच्छा असूनही ती तिच्यासाठी काहीच करू शकली नाही. तिला आपले अश्रू आवरता आले नाहीत. सरला जे घडायचं होतं ते घडलं. आता भविष्याचा विचार कर. मला नाही वाटत की अनामिकाचं दुसरं लग्न करून तू शहाणपणा करत होतीस. तू चूकच करत होतीस. तू दोषी होतीस. एका लग्नावर दुसरं लग्न लावायचं. तू स्वतः स्वतःसाठी खड्डा खणला आहेस. दुसरा कोणताही पर्याय नव्हता का? की तू थेट तुझ्या मुलीचं लग्न त्या अमोलशी लावून दिलंस? सरला, तुला देवाचं भय बाळगायला हवं होतं. जर लग्न होत नसतं तर त्याने अनामिकाला घेऊन जाण्याची हिंमतच केली नसती. तिच्या मैत्रिणीने तिला आरसा दाखवला आणि तिने डोळे मिटून दुःखाने रडू लागली. मी काय करू शकले असते मोनाली? अनामिकाच्या वडिलांनी मला हतबल केले. माझी इच्छा असूनही मी माझ्या मुलीला त्या सरदारापासून वाचवू शकले नसते. ते सरदार वेडे आहेत. माझी मुलगी त्यांच्याकडे जावी असं मला वाटत नव्हतं. पण नशिबाकडे बघ, ती निघून गेली आणि मी मी काहीच करू शकले नाही. ती दुःखाने रडत होती आणि आता तिला खूप ताप येऊ लागला होता. ठीक आहे, आता थोडा वेळ झोप. उशीर झाला आहे. आपण यावर उद्या सकाळी चर्चा करू. जर तू तुझं आरोग्य खराब केलंस तर तू तुझ्या मुलीला कसं वाचवणार? ने सरलाला धीर दिला. तिच्या शब्दांमुळे आणि औषधांमुळे ती आपली मुलगी अनामिकाचा विचार करत झोपी गेली. मोनाली तिच्या मैत्रिणीकडे रात्रभर राहिली होती. रात्रीची किती वाजले होते कळले नाही, पण खूप तहान लागल्याने अनामिकाचे डोळे उघडले. ती उठून बसली. तो तिच्या समोरच्या पलंगावर गाढ झोपला होता. अनामिका हळूच पलंगावरून उठली आणि मंद प्रकाशात टेबलाकडे गेली. कदाचित पाणी असेल, पण तिथे काहीच नव्हते. तिच्या घशात एक काटा रुतला होता. ती आल्यापासून ती या खोलीत बंद होती. तिला बाहेर पडण्याचा मार्ग माहीतच नव्हता. ना स्वयंपाकघर आणि तिथे आणखी कोणी आहे की नाही हेही तिला माहीत नव्हतं. या सगळ्याचा विचार करून तिचे डोळे पुन्हा पाण्याने भरू लागले. अनिच्छेने ती खाली वाकली आणि राघवला पाणी आणायला आवाज दिला. जी तिची सर्वात मोठी चूक ठरणार होती. ऐक, प्लीज ऐक, उठ, मला पाणी दे. शब्द तिच्या तोंडात असतानाच राघवने झोपेतच तिचा हात पकडला आणि तिला पलंगावर ओढून तिच्यावर वर्चस्व गाजवले. हळुवारपणे तिच्या ओठांवर झुकताना त्याच्या हृदयाचे ठोके थांबले. हळूहळू हळूहळू त्याची तीव्रता वाढली. त्याने डोळे मिटले आणि तिला मिठीत घेतले. अनामिका त्याला दूर ढकलण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती, पण राघवने तिचे हात दोन्ही बाजूंना दाबून धरले आणि झोपेच्या धुंदीत त्याने तिच्या ओठांवरील आपली पकड अधिकच घट्ट केली. तिला उचकीसुद्धा येत नव्हती. तिला आधीच खूप तहान लागली होती आणि राघवच्या वागण्यामुळे ती आणखीनच वाढली होती. प्रतिकार करू न शकल्याने ती तिथेच पडून अनावर रडत होती. राघव तिच्या ओठांवरून तिच्या गळ्यावर सरसावला. आपल्या ओठांनी आणि दातांनी तिच्या मानेवर आपल्या उत्कटतेचा वर्षाव करत अनामिकाचे अवयव जणू मरत होते. त्याने तिला आपल्या पकडीत घेत मोठ्या तीव्रतेने तिच्यावर जोर दिला. त्याच्या प्रत्येक स्पर्शाने अनामिकाच्या श्वासावर प्रचंड ताण येत होता. यावेळी अनामिकाने स्वतःला सावरत राघवला आपल्या पूर्ण ताकदीने मागे ढकलले. यावेळी तो हळूच मागे सरकला. त्याने डोळे उघडले आणि अगदी सहजपणे अनामिकाकडे पाहिले. त्याची नजरानजर झाली. त्याने तिच्याकडे पाहून डोळा मारला. जणू काही तो म्हणत होता, कसं वाटलं तुला? तू खूप निर्लज्ज माणूस आहेस. तू दुसऱ्यांच्या असहाय्यतेची थट्टा करतोस. बोलताना अनामिकाचा आवाज क्षीण झाला. निर्लज्ज? मग चल, मी तुला माझी निर्लज्जता दाखवतो. राघवने हळूच आपला हात तिच्या शर्टच्या आत घातला आणि तिच्या कोमल आणि ती धक्क्याने मागे सरकली आणि अविश्वासाने त्याच्याकडे पाहू लागली. राघव अजूनही खोडकर नजरेने तिच्याकडेच बघत होता. त्याने पुन्हा एकदा तिचे कोमल कंबर पकडले होते. राघव तिच्यासोबत असे काही करू शकतो यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. आदल्या रात्री त्याने रागाने तिला पलंगाऐवजी सोफ्यावर झोपायला सांगितले होते आणि आता तो तिला पलंगावर घेऊन जात होता. तिच्यावर आपल्या उत्कटतेचा वर्षाव करत होता. तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. प्लीज राघव, असं करू नकोस. यावेळी तिने गयावया केली. तिला माहीत होते की ती या माणसासमोर टिकू शकणार नाही. मग कायद्याने त्याने तिला आपली पत्नी म्हणून स्वीकारले होते. आता आपले हक्क सांगण्याची संधी तो गमावणार नव्हताच. तू आज लग्नासाठी इतकी छान तयार झाली होतीस. तू दुसऱ्या कुणाशी तरी लग्न करणार होतीस आणि मग तू तुझ्या लग्नाची रात्रसुद्धा साजरी करणार होतीस. देवासाठी गप्प बस. त्याचे शब्द ऐकून अनामिकाला वाटले की पृथ्वी दुभंगून तिला गिळून टाकावी. जे काही घडत होते त्यात तिचा काय दोष होता? तिला काहीच माहीत नव्हते. मी गप्प बसू का? तू लग्न करत होतीस. लग्नावर तू निर्लज्ज मुलगी, तो फुसकारला. मला माहीत नव्हतं माझं तुझ्याशी लग्न झालं आहे म्हणून. तिने लगेच स्वतःला बचाव केला. तू खोटं बोलतेस. माझ्यावर विश्वास ठेव. अगर नको ठेवूस, पण मला तुला पटवून द्यायचं नाहीये. तिनेही आपला चेहरा दुसरीकडे वळवला आणि रडू लागली. तिला तहान लागली होती आणि तिच्या समोरचा माणूस लग्न आणि लग्नाच्या रात्रीच्या विचारात मग्न होता. अचानक अनामिकाचा श्वास रोखून असहाय्यपणे त्याच्याकडे पाहत राहिली. त्याच्या उत्कटतेमुळे अनामिकाला आपले डोळे घट्ट मिटून घ्यावे लागले. अनामिकाने आपले ओठ घट्ट चावले. तिला आता आणखी काही बोलायचे नव्हते.
हे कुटुंब किती हट्टी आहे हे तिने तिच्या आईकडून ऐकले होते. ती सुद्धा याच कुटुंबाचा एक भाग होती. पण त्यांच्या हट्टीपणापुढे तिचा निभाव लागणार नाही म्हणून तिने मुकाट्याने राघवला जे हवे ते करू दिले. तो पुन्हा तिच्या ओठांवर झुकला. यावेळी ती तीव्रता असह्य होती. अनामिकाला आपला श्वास जड झाल्याचे जाणवले आणि पुढच्या क्षणी ती बेशुद्ध झाली. राघव झटकन मागे सरकला. तो उठून बसला आणि त्या बेशुद्ध मुलीकडे पाहू लागला. डोके हलवत तो पलंगावरून उठला. ओठांवर जरा काही झुकलो तर एक लहान मुलगी बेशुद्ध झाली आणि आजोबांची इच्छा आहे की 9 महिन्यात त्यांना नातू पाहिजे. पाण्याचा जग आणि ग्लास घेऊन खोलीत परत येत हा सरदार राघव ठाकूर, जो कधी उठून पाणीसुद्धा प्यायला नव्हता. जग बाजूला ठेवून तो अनामिकाच्या जवळ बसला. तिला आपल्या छातीशी कवटाळले आणि तिचा चेहरा थोपटू लागला. पण त्याच्या छातीवर डोके टेकवून बेशुद्ध पडली होती. राघवने तिच्यावर एक ग्लास पाणी ओतले. ती दचकून त्याला घट्ट बिलगली. तिच्या जवळिकीमुळे राघवच्या हृदयाची धडधड वाढली. राघवने तिला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला, पण तिचा मोहक चेहरा पाहून त्याचे मन मोहून गेले. ती त्याची होती, त्याची पत्नी, त्याच्या लग्नातली. वडीलधाऱ्यांनी लावून दिलेले लग्न. तिच्यावर त्याचे पूर्ण हक्क होते. डोळे मिटून तो झोपेच्या गर्दीत हरवून जाऊ लागला. आम्ही खरं सांगतोय महाराणी, सरदार राघव साहेब एक मुलगी घेऊन आले आहेत आणि ती मुलगी रात्रभर त्यांच्या खोलीत राहिली. सुलोचना, राघवची आई, त्या दिवशी सकाळीच आपल्या बहिणीच्या घरून परत आल्या होत्या आणि त्यांनी राघवचे लग्न आपल्या प्रिय मैत्रिणीच्या मुलीशी लावण्याचे ठरवले होते, जिचे नाव तानिया होते. तानिया आणि राघव एकत्र यावेत यासाठी सुलोचना दृढ निश्चयी होत्या. त्यांचं लग्न व्हायलाच हवं. पण राघवने मुलगी कशी आणली होती तिला खूप काळजी वाटत होती. नक्कीच यात तिच्या वडिलांची भूमिका असणार. नाहीतर राघव त्याने काहीही केलं तरी ते अशक्यच होतं. तो त्याच्या परवानगीशिवाय काहीच करू शकणार नाही. नक्कीच त्याला सगळं काही माहीत असेल. सुलोचना विचार करत आपल्या खोलीकडे निघाल्या. नवऱ्याच्या मृत्यूनंतर तिने आपला काळ इथे पूर्ण केला होता आणि मग आपल्या मुलासाठी ती इथे स्थायिकच झाली होती. कारण ती आणि राघव हेच तर होते. त्यांच्या कुटुंबात एक भाऊ होता. तोही तर आपल्या बायकोसोबत शहरात राहत होता आणि काही काळानंतर तोही तर हे जग सोडून गेला. मग आता तिच्या वडिलांची काळजी घेणार कोण? म्हणून ते इथेच तिच्या वडिलांच्या घरी राहत होते आणि म्हणून प्रमुख पद तिच्या मुलाला मिळणार होते. पण आता हे लग्न हे कसं घडू शकतं? जर राघवने एका मुलीशी लग्न करून तिला घरी आणलं होतं तर आईला सांगणं त्याला गरजेचं वाटलं नाही का? आईला काही किंमत नाही का? तिला खूप वाईट वाटत होतं. पहाटे अनामिकाने डोळे उघडले आणि स्वतःला राघवच्या मिठीत पाहिले. तो तिला जवळ धरून गाढ झोपला होता. त्याने एका हाताने तिच्या डोक्याखाली तिला मिठीत धरले होते तर दुसरा हात तिच्यावर अशा प्रकारे विसावला होता की अनामिका लाजेने लाल झाली. त्याचा हात हळुवारपणे मागे ढकलत श्वास रोखून धरत ती उठण्याचा प्रयत्न करू लागली. तेव्हा राघवने आपला हात पुन्हा तिच्या हातावर ठेवून तिला आपल्या मिठीत घेतले. तिला आपल्या मिठीत धरूनच त्याने आणखी एक धाडसी पाऊल उचलले. अनामिकाच्या संपूर्ण शरीरातून एक थरारून जाणारी लहर गेली. तो अवघ्या एका रात्रीत तिच्यासमोर इतका फ्री कसा काय वागू शकत होता? हा माणूस तरी कोणत्या प्रकारचा होता? अनामिकाला आता त्याची भीती वाटू लागली होती. त्याची जवळीक आणि आपुलकी तिच्या पोटात फुलपाखरे उडवत होती. राघवच्या स्पर्शाची तिला हरकत नव्हती, पण तिला नक्कीच लाज वाटत होती आणि लाजेने वाकून तिने त्याला यावेळी मागे ढकलले. राघव झोपेतच वळला आणि दुसरीकडे तोंड केले. अनामिका कृतज्ञतेची प्रार्थना म्हणत असताना तिने तिच्या शर्ट आणि पॅन्टवर नजर टाकली, ज्यामुळे ती एखाद्या लहान मुलासारखी दिसत होती. त्या रात्री घालण्यासाठी तिच्याकडे तेवढेच कपडे होते. स्वतःला बाथरूममध्ये कोंडून घेऊन तिने दार बंद केले. त्या क्षणी राघव जागा झाला. त्याने केसांवरून हात फिरवत मनातल्या मनात स्मित केले. त्याने अनामिकाच्या लाजाळूपणा पाहिला होता आणि अनुभवला देखील होता आणि आता त्याने तिला आपली बनवण्याचा निश्चयच केला होता. जेव्हा तिने आपला पदर उचलला होता तेव्हाच त्याला ती पहिल्याच नजरेत पसंत पडली होती. राघवसारखा खंबीर मनाचा माणूसही एका क्षणात तिच्या प्रेमात पडला होता आणि मग जेव्हा अमोलने तिच्यावर हक्क गाजवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला आपल्या पूर्ण ताकदीने त्याला गोळ्या घालून ठार मारावेसे वाटले. ज्या क्षणी ती गाडीतून दिसेनाशी झाली त्या क्षणी त्याला जणू आपला जीवच निघून गेल्यासारखे वाटले होते आणि ती परत दिसल्यावर त्याने त्या जनावराला गोळ्या घालून ठार मारले. आणि जेव्हा ते वाड्यात पोहोचले आणि त्याच्या आजोबांनी सांगितले की ती त्याची विवाहित पत्नी आहे तेव्हा त्याचे हृदय आनंदाने उंच वळून आले. नाहीतर ज्या मुलीला त्याने न पाहताच नाकारले होते तिला तो आपल्या आजोबांकडे कसे मागू शकला असता हे त्याला कळत नव्हते. पण त्याच्या बाबाने त्याचे सर्व काही सोपे केले. त्यांनी तिला त्याच्या हवाली केले. तो तयार होऊन ड्रेसिंग रूममधून बाहेर आला. त्याचवेळी दारावर थाप पडली. राघवने दार उघडले. मोलकरणीकडून खरेदीच्या पिशव्या घेतल्या आणि त्या पलंगावर रचल्या. अनामिका बाहेर आली. इतक्या साऱ्या खरेदीच्या पिशव्या पाहून तिने राघवकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. ती त्याच्याकडे एकटक पाहू लागली. मी माझ्या अंदाजाने तुझ्यासाठी ड्रेस मागवले आहेत. मला आशा आहे की ते तुला व्यवस्थित बसतील. काही अडचण आली तर मला सांग. सगळं उपस्थित आहे.
त्याने स्वतःवर परफ्यूम फवारला आणि तिच्याशी अशा प्रकारे बोलू लागला जणू काही ते खूप चांगले मित्र आहेत. अनामिकाने मान हलवलीने एक शॉपिंग बॅग उचलली. हे माझ्या मापाचे आहेत की नाही, ती पुटपुटली आणि राघवच्या तीक्ष्ण कानांनी तिचे हे पुटपुटणे ऐकले. माफ अगदी व्यवस्थित बसेल तुझ्या बांध्यानुसार. मी काल रात्रीच तपासून पाहिलंय. तरीही तुला काही शंका असेल तर? तो तिच्या डोळ्यात पाहून शौर्याने बोलला. त्याचे हे धाडसी शब्द ऐकून अनामिकाचे संपूर्ण शरीर त्याच्या चेहऱ्याकडे धावले आणि कोणताही विचार न करता, काहीही न बोलता ती दुसऱ्या शॉपिंग बॅगकडे पाहण्यासाठी वळली. आतल्या वैयक्तिक वस्तू पाहून तिचे हात थरथरले, किंबहुना तिचे संपूर्ण शरीरच थरारले. राघव इतका स्पष्ट वक्ता असेल याची तिला कल्पना नव्हतीच. तिचा थरकाप जाणवल्यावर राघव मनातल्या मनात हसला आणि तिच्या जवळ जाताना क्षणभर थांबला. त्याचे मापही अगदी योग्य असेल, मला माहीत आहे. मी माप अगदी नीट तपासले होते. तो निघून गेल्यावर अनामिकाने एक दीर्घ श्वास सोडला आणि हवेत स्वतःला झोकून दिले. त्याच्या शब्दांच्या प्रभावाखाली स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत ती कितीतरी वेळ तिथेच बसून राहिली असेल. तिने एक सूट निवडला, बाकीचे बाजूला ठेवले आणि बाथरूममध्ये गेली. ती पायऱ्या उतरत होती तेव्हा तिला खालच्या मजल्यावरचे वातावरण खूप तणावपूर्ण असल्याचे जाणवले. तिच्या येताच सगळे शांत झाले. राघव आणि त्याच्या आईने अनामिकाकडे एक नजर टाकली. पायऱ्या उतरणे अवघड झाल्याने अनामिका थांबली. तू का थांबलीस? खाली ये. सुजाताजींच्या हाकेने तिला थोडे धैर्य आले आणि एक दीर्घ श्वास घेऊन ती खाली उतरली. त्याने मागवलेल्या ड्रेसमध्ये तिला पाहून राघवला खूप आनंद झाला. त्या 24 तासासाठी ती त्याच्या विचारांचा एक भाग बनली होती. नमस्कार. तू खूप सुंदर दिसतेस. तू अगदी तुझ्या आजोबांसारखीच आहेस, ती प्रेमाने म्हणाली. तिने अनामिकाच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि अनामिकाच्या डोळ्यात पाणी आले. त्या क्षणी तिचे आजोबा आले. नमस्कार आजोबा. राघवने लगेच अभिवादन केले. माझी नात कशी आहे? त्यांनी आनंदाने तिला मिठी मारली आणि तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. तिला आश्चर्य वाटले, जर राघवला तितकीच लाज वाटली. मी ठीक आहे, ती हळू आवाजात म्हणाली. माझ्या नातवाने तुला त्रास तर दिला नाही ना? आजोबांचे बोलणे ऐकून अनामिकाने मान झुकवली. या माणसाने तिला वेगवेगळ्या प्रकारे कसा त्रास दिला होता हे ती कसे समजावून सांगणार होती? त्याबद्दल विचार करून तिच्या चेहऱ्यावर आलेली शरमेची आणि लाजेची लाली पाहून राघव तिच्याकडे अधिकच आकर्षित झाला. त्यांनी एका सुखद वातावरणात नाश्ता केला. माझी मुलगी कुठे आहे? अनामिका, अनामिका, बाहेर ये माझ्या बाळा. मी तुला न्यायला आले आहे. ती आत येत रागाने म्हणाली. अनामिका तिच्या जागेवरून उठली तर बाकीचे सर्वजण आरामात नाश्ता करत होते. जणू कोण आले आहे याची त्यांना पर्वाच नव्हती. मम्मी, अनामिका आनंदाने तिच्या दिशेने सरसावली. आदल्या रात्री तिने स्वतःला दिलेली सर्व वचने आणि शब्दा भंग पावल्या होत्या आणि ती पुढे धावली आणि तिने आपल्या आईला मिठी मारली. तिला तिच्या आईला भेटण्यापासून कोणीही थांबवले नाही. अनामिका, माझ्या बाळा, तू ठीक आहेस ना? कोणी काही बोललं का? तिचे सासरे आणि राघव यांच्याकडे पाहत तिने रागाने विचारले, जे जणू काही बोललेच जात नाहीये असे भासवत होते. मी ठीक आहे मम्मी, ती हळू आवाजात म्हणाली आणि तिला हायसे वाटले. वहिनी, कृपया बस, नाश्ता कर. सुजाताजींनी त्यांचे स्वागत करत म्हणाल्या. मी नाश्त्यासाठी आले नाही, मी माझ्या मुलीला न्यायला आले आहे. चल अनामिका. तिने अनामिकाला हाताने ओढून नेण्याचा प्रयत्न केला, पण जवळून जाणाऱ्या राघवने अनामिकाचे मनगट पकडले. आता एक मनगट तिच्या आईच्या हातात होते तर दुसरे राघवच्या घट्ट पकडीत. त्याने झपाट्याने उठून अनामिकाला आपल्या पाठीमागे ओढले. तू इथे आली आहेस? तू आमची पाहुणी आहेस. आम्ही तुला शक्य तितक्या सर्व प्रकारे आदराने वागवू, पण माझ्या बायकोला घेऊन जाण्याचा विचारही करू नकोस, नाहीतर राघव ठाकूर सर्व मर्यादा ओलांडेल. त्याचा मंद थंड स्वराने सरला निशब्द झाली. तिच्या त्या वेडसर वागण्याने ती क्षणभर निशब्द झाली. दरम्यान रामशंकर शर्मा शांतपणे बसला होता. त्याला त्याच्या सोनेला परत आणायची खूप दिवसांपासूनची इच्छा होती, पण सरलाच्या हट्टामुळे तो शांत बसला होता. पण आता काहीही करायला खूप उशीर झाला होता आणि सरला त्याच्यासोबत त्याच्याच महालात होते. अनामिका माझी मुलगी आहे, तिचा स्वर कठोर होत ती म्हणाली. काही हरकत नाही, पण आता ती सरदार राघव ठाकूरची पत्नी सुद्धा आहे आणि माझे नाते तुझ्यापेक्षाही अधिक घट्ट झाले आहे. तोही त्याच स्वरात बोलला, ज्यामुळे ती असह्य झाली. मम्मा प्लीज, तुम्ही आपापसात भांडू नका. मी ठीक आहे, ती हताशपणे म्हणाली. तिला स्वतःला आता राघवसोबत राहायचे होते. काल ज्या प्रकारे त्याने तिचा जीव वाचवला होता त्यामुळे तो तिच्या हृदयात लगेचच एक खास स्थान मिळवून बसला होता आणि त्या रात्री ते इतके जवळ असूनही त्याने तिच्या मर्यादा आणि प्रतिष्ठेचा आदर केला होता. त्याला हवे असते तर त्याने आपले हक्क सांगितले असते आणि ती काहीही करू शकली नसती. पण आपले हक्क सांगण्याऐवजी त्याने अनामिकाचे मन पूर्णपणे जिंकले होते. अनामिका, तू एका रात्रीत इतकी बदललीस. मला खरं सांग, तुमच्या दोघांमध्ये काही झालं? त्या व्यक्तीने तुझ्यासोबत काही केलं का? आईच्या थेट प्रश्नाने अनामिकाने शरमेने मान खाली घातली. तिथे उपस्थित असलेल्या इतर सर्वांनाही या प्रश्नाबद्दल आश्चर्य वाटले. तिने तशी अपेक्षा केली नव्हती. अगदी बरोबर, तुम्हाला जसं वाटते तसंच आहे. ती माझी बायको आहे आणि काल रात्री ती माझ्या खोलीतच होती.
राघवने स्पष्टपणे उत्तर दिले. समोर उभा असलेला माणूसही तितकाच स्पष्ट वक्ता आहे हे अनामिका विसरली होती. तो अगदी सहजपणे बोलत असल्यासारखं उत्तर देत होता. तुम्हाला लाज वाटत नाही का? मोठ्या माणसांची असं बोलायला? सरला त्याला रागाने खडसावली. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे बस. प्रश्न विचारण्यात काही हरकत नाही. तुमच्या मुलीला भेटा, सन्मानाने खा प्या आणि मग जा. यावेळी त्याच्या स्वराने अनामिकाला अपमानित वाटले. मम्मी कुठेही जाणार नाही, ती लगेच म्हणाली. ती या घराची सून सुद्धा आहे. ती इथेच राहू शकते. सगळे तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. तुमच्या आईबद्दल निर्णय घेण्यापूर्वी तू तिला विचारायला हवे होतेस. ती इथे राहायला तयार आहे का? तिने दिल्लीसारखं शहर सोडून या खेडेगावासारख्या सनातनी शहरात राहायला का यावं? रामशंकर शर्माने वर्षापूर्वी बोललेले शब्दच परत केले होते. त्याच्या बोलण्याने सरलाने आपली भूमिका बदलली. मी इथेच राहीन. तिने एका क्षणात निर्णय घेतला होता, ज्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर एक मंद स्मित उमटले. वर्षापूर्वी तिने सर्व नाती तोडून आपल्या पतीसोबत दिल्लीला स्थलांतर केले होते आणि आज रामशंकर शर्मा एकाच पावलाने सर्व काही निश्चित केले होते. त्याची नात शिकत असल्यामुळे तो आत्तापर्यंत शांत होता, पण जेव्हा तिच्या लग्नाचा विषय आला तेव्हा तो शांत राहूच शकला नाही आणि त्याने आपली ताकद दाखवली. संध्याकाळी मोठ्या थाटामाटात रामशंकर शर्मा यांनी स्वतः रिसेप्शन समारंभाचे पर्यवेक्षण केले. सर्व गावकरी, नातेवाईक आणि मित्र रिसेप्शन समारंभाला उपस्थित होते. सुजाता आणि सरला यांच्या विनंतीवरून राघव आणि अनामिका यांचे पुन्हा लग्न लावण्यात आले. त्यांच्या इच्छेचा आदर करून राघवने पुन्हा लग्न लावून घेतले. पलंगावर टेकून ती तिच्या थकणाऱ्या दिवसाचा विचार करत होती आणि एका क्षणात तिला झोप लागली. पण थोड्या वेळाने तिला हवेत असल्यासारखे वाटले. जेव्हा तिने डोळे उघडले तेव्हा तिने स्वतःला राघवच्या मिठीत पाहिले, जो तिला आपल्या बाहूंमध्ये घेऊन जात होता. अनामिकाने त्याच्याकडे घाबरून पाहिले. तिने आपले हात त्याच्या गळ्याभोवती घट्ट आवळले आणि राघव अजूनही आतच. तो हसला. तिला त्यांच्या खोलीत घेऊन जाऊ लागला. त्याने दार उघडले आणि तो आत शिरला. त्यांच्यावर फुलांचा वर्षाव झाला. अनामिकाच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटले. तो पुढे चालत आला. तिला घेऊन एका खुर्चीवर बसला. तिला आपल्या बाहूंमध्ये उचलून त्याने तिला समोरच्या टेबलावर वळवले, ज्यामुळे तिला सुखद आश्चर्य वाटले. एवढा मोठा केक पाहून ती थक्क झाली. तिने राघवकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. केक काप. तिचे गुलाबी ओठ न्याहाळत आपले नाक तिच्या नाकाला टेकवत तो मोहकपणे म्हणाला. त्याने तिच्या गळ्यात एक सुंदर सोन्या हिऱ्यांची साखळी घातली आणि आपली धगधगती ज्योत तिच्या गळ्यावर ठेवली. जेव्हा त्याने आपले ओठ तिच्या गळ्यावर टेकवले तेव्हा अनामिकाने थरथरत्या हातांनी केक कापला. तिने राघवला एक घास देऊ केला. राघवने तो तुकडा अनामिकाच्या तोंडात घातला. क्रीम तिच्या ओठांना लागले होते आणि राघवने ते पाहून स्वतःवरचा ताबा गमावून तिच्या ओठांवरून ते क्रीम पुसायला सुरुवात केली. मग तीव्रतेने तो तिच्या ओठांवर झुकला. तिला पलंगाकडे घेऊन गेला. तिच्यावर वर्चस्व गाजवले आणि तिला प्रत्येक पडद्यापासून मुक्त केले. पलंगावरून घेऊन त्याने अनामिकाच्या हृदयाची धडधड वाढवली. तिला थरथरायला भाग पाडले. तिला जिने दबून त्याच्या छातीत लपली होती, तर त्याने आपल्या मोकळेपणाने तिचा जीवच घेतला होता. काही क्षणातच त्यांनी एकमेकांना पूर्णपणे तृप्त केले होते. दोघांच्याही डोळ्यात शांती होती आणि चेहऱ्यावर मनमोहक हास्य होते. ते एकमेकांकडे पाहत दीर्घ श्वास घेत होते. राघवने आदर व्यक्त करत हळुवारपणे तिच्या चेहऱ्यावरून केसांच्या बटा बाजूला सारल्या आणि तिच्या कपाळावर चुंबन घेतले. त्याचवेळी या स्पष्ट वक्त्या राजकुमाराकडे पाहून अनामिकाने आपला गर्व आणि हट्टीपणा बाजूला सारून त्याच्या गळ्यात हात टाकले आणि त्याला एक स्मित हास्य दिले.